Good morning, dear students. Today we are going to learn subject science, lesson 13, sound. Some sound are depicted in the pictures below. Have you heard these sounds? Pick a tick mark in the box if you have and cross if you have not. What words are used in your locality to denote these sounds? Write them below the pictures. चित्रांमध्ये काही आवाज होत आहेत. असे आवाज तुम्ही ऐकले आहेत का? ऐकलेल्या आवाजांसंदर्भात चौकटीमध्ये राईट अशी खूण करा आणि जे नाही ऐकले त्याच्यावर क्रॉस करा. या आवाजांसाठी तुमच्या परिसरातील भाषांमध्ये कोणते शब्द वापरले जातात ते शब्द चित्रांच्या खाली लिहा. पहा पहिला पिक्चर आता. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? मेलोडियस सॉन्ग, मधुर गाणं गाते ती मुलगी. दुसरं पहा काय आहे? चिर्पिंग ऑफ अ बर्ड, पक्ष्याचा किलबिलाट. तिसरं पिक्चर पहा, त्याच्यामध्ये फटाके फुटत आहेत, फटाक्यांचा आवाज होतोय. चौथा याच्यामध्ये पहा, एक मुलगी दुसऱ्या मुलीच्या कानामध्ये विस्पर करत आहे, म्हणजेच काय करत आहे? कुजबुजत आहे. पाचवं बघा, ते पोलीस काय करत आहेत? शिट्टी वाजवत आहेत. सहावं पहा, त्याच्यामध्ये तो मुलगा काय करतोय? बासरी वाजवतो आहे. त्याच्यानंतर हॉर्नचा आवाज आहे. आणि लास्ट पिक्चरमध्ये एक कुत्रा जो आहे तो भुंकतो आहे. लिहा बरं याच्यापैकी तुम्ही कुठले आवाज ऐकले आहे आणि कुठले नाही. करा बरं त्याच्यावर मार्क. You will see that there is a lot of diversity in the innumerable sounds that we hear. Classify these sounds in two ways: soft, loud and pleasant, unpleasant. आपल्याला ऐकू येणाऱ्या असंख्य आवाजांमध्ये खूप विविधता असते, हे तुमच्या लक्षात येईल. या साऊंडचे लहान मोठे व आवडणारे न आवडणारे अशा दोन पद्धतींनी आपण क्लासिफिकेशन करू शकतो. पहा, सम साऊंड्स आर लाऊड अँड आर हिअर्ड इझिली while some others are very soft and cannot be heard unless we listen attentively. We like some sounds, on the other hand we get annoyed by some other sounds. म्हणजेच आवाजाला आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये ध्वनी असे म्हणतात. काही साऊंड मोठे असल्याने सहज ऐकू येतात, तर काही साऊंड खूप लहान असल्याने ते लक्ष दिल्याशिवाय ऐकू येत नाहीत. काही साऊंड आपल्याला आवडतात तर काही साऊंडचा आपल्याला त्रास होतो. बरोबर आहे. आता पहा, हाऊ आर साऊंड प्रोड्यूस, साऊंड कसा निर्माण होतो. ट्राय दिस. When a song is being played on a radio or a music system in the house, place your hand on its speaker. What do you feel? घरातील रेडिओ किंवा म्युझिक सिस्टीमवर गाणे वाजत असताना त्याच्या स्पीकरवर हात ठेवा. काय जाणवते? तर तुम्हाला व्हायब्रेशन्स जाणवतील. आता तेच पुट ऑफ द म्युझिक, व्हॉट डू यू फील नाऊ? आता काही वेळानंतर तो रेडिओ किंवा म्युझिक स्पीकर जे आहे ते बंद केलं तर आता तुम्हाला काय जाणवत आहे? तर ते जे व्हायब्रेशन्स आहेत ते व्हॅनिश झाले, म्हणजे ते व्हायब्रेशन्स संपले. टेक अ रबर बँड अँड स्ट्रेच इट ॲज शोन इन द पिक्चर. प्लग द स्ट्रेच बँड. अपार्ट फ्रॉम द मुवमेंट ऑफ द रबर बँड, व्हॉट एल्स डिड यू नोटीस? एक रबर बँड घ्या व चित्रात दाखवल्याप्रमाणे ताणून त्याची एक बाजू सोडून द्या. काय दिसते तुम्हाला? रबर बँड अंडरगोज व्हायब्रेशन्स. त्याच्यामध्ये काय दिसतील तुम्हाला? व्हायब्रेशन्स दिसतील एकदम. तसंच रबर बँडच्या हालचालीशिवाय इतर कोणती गोष्ट तुम्हाला जाणवली? तर व्हायब्रेशन ऑल्सो हॅव सम स्पीड. व्हायब्रेशनला स्पीडसुद्धा असते, हे सुद्धा आपल्याला जाणवलं. कारण तुम्ही एकदा समजा रबर ताणला आणि सोडून दिला तर जे व्हायब्रेशन्स आहेत जे सुरुवातीला खूप जास्त असतात आणि मग हळूहळू कमी होत जातात, म्हणजे हे काय आहे? व्हायब्रेशनची स्पीड आहे. आता पहा, स्प्रेड सम सॉडस्ट ऑर मस्टर्ड सीड्स ऑर सँड ऑन द डायफ्राम ऑफ अ तबला. नॉक ऑन द डायफ्राम लाईटली विथ अ फिंगर. व्हॉट डू यू सी happening so long as the tabla makes a sound? What happens when the sound stops? What do you understand from these observations? एखादा तबला घेऊन त्याच्या डायफ्रामवर थोडे मोहरीचे दाणे किंवा वाळू पसरा. डायफ्रामवर बोटाने आता नॉक करा. त्याचा आवाज होत असेपर्यंत काय दिसते आणि आवाज बंद झाल्यावर काय दिसते? आवाज जेव्हा होतो तेव्हा व्हायब्रेशनसुद्धा आपल्याला दिसतात.
वरील कृतीच्या निरीक्षणातून तुम्हाला काय समजते? Vibration of an object produce sound. The object that produce sound, that is the diaphragm of the speaker, the rubber band, the diaphragm of a tabla, show a certain movement. That is, they have a certain kind of motion. They oscillate rapidly. In other words, they vibrate. साऊंड निर्माण करणाऱ्या वस्तूंची म्हणजेच स्पीकरचा डायफ्राम, रबर बँड, तबलाचा डायफ्राम यांची ठराविक पद्धतीने हालचाल होत असते. म्हणजेच या वस्तूंमध्ये एका प्रकारची काय असते? मोशन असते. म्हणजेच वस्तूचे व्हायब्रेशन होत असतात. The vibration of an object is necessary for the production of sound. As long as the object vibrates, the sound is heard. When the vibration stops, the sound also stops. The object due to which sound is produced is called the source of that sound. साऊंड निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे व्हायब्रेशन होणे गरजेचे असते. वस्तूचे व्हायब्रेशन होत असते तोपर्यंत आपल्याला साऊंड ऐकू येतो. व्हायब्रेशन थांबले की साऊंडसुद्धा बंद होतो. ज्या वस्तूमुळे साऊंड निर्माण होतो तिला सोर्स ऑफ साऊंड असे म्हणतात. बघा आता नेक्स्ट. ट्राय दिस. The sound of a sitar, a bell, water that drops from a tap, a saucer that breaks on falling down. What is it that vibrates when these sounds are produced? सितार, त्याच्यानंतर बेल, नळातून पडणारे पाणी, खाली पडून फुटणारी बशी यांमधील साऊंड कशाच्या व्हायब्रेशन्सने निर्माण होतात? पहा, all the sounds are produced due to the vibrations. The string of sitar vibrate, हे पण आपल्याला माहीत आहे. The water dropping on the floor creates vibration and hence makes dropping sound. The saucer breaks upon falling down and each piece vibrate, creating sound. बशी जेव्हा खाली पडते तेव्हा सुद्धा त्याच्या पीसेसमध्ये ती तुटते आणि त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि आपल्याला आवाज ऐकायला येतो. बरोबर आहे. आता पहा खाली. डू यू नो acoustics? The science of sound resonance, including the production, propagation and effect of sound, is called acoustics. The intensity of sound is measured in a unit called decibel. Acoustic म्हणजे ध्वनिशास्त्र. ठीक आहे. पहा, साऊंड, त्याच्यानंतर नाद, आवाजाची निर्मिती, त्याचं प्रसारण आणि त्यांचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजेच ॲकोस्टिक म्हणजेच ध्वनिशास्त्र. साऊंडची जी तीव्रता असते ती डेसिबलमध्ये मोजतात. द व्हायब्रेशन ऑफ द वोकल कॉर्ड्स इन अवर लॅर्नक्स or voice box also produces sound. The voice box is located in our throat. The quality of the sound produced in the larynx depends upon the tautness of the vocal cords. म्हणजेच आपल्या घशातील व्होकल कॉर्डमध्ये असणाऱ्या लॅर्निक्सच्या व्हायब्रेशनमुळे साऊंडची निर्मिती होते आणि व्होकल कॉर्ड्समधून निघणाऱ्या ध्वनीचा जो दर्जा असतो तो लॅर्निक्सच्या टॉटनेसवर अवलंबून असतो. टॉटनेस म्हणजे त्याचा ताठरपणा, त्याच्यावर अवलंबून असतो. बघा नेक्स्ट. लेट्स ट्राय दिस. टेक अ पॉट फिल्ड विथ वॉटर. Strike it lightly on its rim. What do you see? Why are waves form on the water in the pot? पहा, एक पाण्याने भरलेले भांडे घ्या. त्याच्या कडेवर छोटासा धक्का मारा. तुम्हाला काय दिसते? भांड्यावरील पाण्यावर त्या ज्या वेव्स आहेत त्या निर्माण का झाल्या? पहा, when we gently strike the pot full of water, the waves are seen in the water. These are the vibration that pass into the water. काय म्हणजे काय झालं? त्याच्यामधनं व्हायब्रेशन्स पास झाले म्हणून आपल्याला त्या वेव्स ज्या आहेत त्या दिसल्या. ओके. बघा आता नेक्स्ट. हाऊ साऊंड इज हिअर्ड. देअर इज एअर अराउंड अ सोर्स ऑफ साऊंड. ॲज द सोर्स ऑफ साऊंड बिगिन्स टू व्हायब्रेट, the layer of air nearest to the source also vibrates. A wave of vibrations of that sound spread in all the directions from the source of sound. Such a wave is called a sound wave. The sound waves reach our ears. There is a delicate diaphragm or eardrum in the cavity of our ears. It starts vibrating too.
The sensation produced by these vibrations are passed on the brain through the nerve in the ears and we hear the sound. पहा, साऊंडच्या सोर्स भोवती हवा असते. साऊंड सोर्सचे व्हायब्रेशन होऊ लागले की त्या लगतच्या हवेचा थरही काय होतो, व्हायब्रेट होतो आणि मग साऊंड सोर्स सर्व दिशांना साऊंडच्या व्हायब्रेशनची लाट पसरत जाते. या लाटेलाच साऊंड वेव्ह असे म्हणतात. या साऊंड वेव्ह आपल्या कानांपर्यंत पोहोचतात. कानातील पोकळीमध्ये नाजूक पडदा असतो, तो व्हायब्रेट होतो. या व्हायब्रेशनमुळे निर्माण होणारी संवेदना कानातील नर्व्सद्वारे आपल्या मेंदूंपर्यंत पोहोचते आणि आपल्याला आवाज ऐकू येतो. कळलं सगळ्यांना आपल्याला आवाज कसा ऐकायला येतो? ओके, आता बघा नेक्स्ट. लेट्स ट्राय दिस. Propagation of sound. Take two balloons, fill air in one and water in the other. Press the balloon filled with air against your ear as shown in the picture. Rub a finger on the balloon and listen to the sound. Repeat the same activity with the balloon filled with water. Through which balloon do we hear a clearer sound? पहा, दोन फुगे घ्या, एकामध्ये हवा भरा व दुसऱ्यामध्ये पाणी भरा. चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे हवा भरलेला फुगा कानावर दाबून धरा. तसंच फुग्यावर बोटाने घासा आणि आवाज ऐका. आता हीच ॲक्टिव्हिटी पाणी भरलेल्या फुग्यावर सुद्धा करा. कोणत्या फुग्यामधून आवाज अधिक स्पष्ट ऐकू आला? पहा, सेकंड ॲक्टिव्हिटी. स्टँड ॲट द एंड ऑफ अ बिग टेबल अँड मेक अ फ्रेंड स्टँड ॲट द अदर एंड. आस्क द फ्रेंड टू नॉक लाईटली ऑन द टेबल. You will hear a faint sound. Now you press your ear to the table and ask the friend to repeat the knock. What difference do you notice? एका मोठ्या टेबलाच्या एका टोकाशी तुम्ही उभे राहा व दुसऱ्या टोकाशी तुमच्या मित्राला उभं करा. मित्राला हळूच त्या टेबलावर नॉक करायला सांगा. तुम्हाला पुसटसे ऐकू येईल. आता तुमचा कान टेबलाशी धरा आणि मित्राला तसंच पुन्हा नॉक करायला सांगा. तुम्हाला काय जाणवलं? पहा, या दोन्ही एक्सपेरिमेंटवरून आपल्याला असं लक्षात आलं की जो साऊंड आहे तो वेगवेगळ्या मीडियम्समधून ट्रॅव्हल होतो आणि स्पीड ऑफ प्रपोगेशन ऑफ साऊंड हे कशावर डिपेंड असतं? तो कुठल्या मीडियममधून पास होतो आहे त्यावर. पहा आता, साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स थ्रू एअर, वॉटर or through a solid and reaches our ears. Sound is propagated more clearly through a liquid than through air. It is heard most clearly through a solid. Why is this so? हवा, पाणी किंवा एखाद्या स्नायूमधून साऊंड वेव्सच्या रूपाने प्रवास करून आपल्या कानांपर्यंत पोहोचतो. पण हवेच्या तुलनेत लिक्विडमधून साऊंडचे जे प्रसारण असते ते अधिक स्पष्टपणे होते. तर सॉलिडमधून तो सर्वाधिक स्पष्ट आपल्याला ऐकायला येतो. असे का होते? पहा, ट्रान्समिशन ऑफ साऊंड ऑकर्स ॲट अ डिफरंट स्पीड थ्रू डिफरंट मीडियम्स. ट्रान्समिशन ऑफ साऊंड इज फास्टर थ्रू अ लिक्विड दॅन थ्रू अ गॅस अँड फास्टर थ्रू अ सॉलिड दॅन थ्रू अ लिक्विड. साऊंड वेव्सचे प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेगाने होत असते. साऊंडचं प्रसारण गॅसपेक्षा लिक्विडमधून तर लिक्विडपेक्षा सॉलिडमधून अधिक वेगाने होते. पहा, साईडला आता काही न्यू वर्ड्स आलेले आहेत, त्याचे आपण मिनिंग्स बघू. प्रपोगेशन ऑफ अ साऊंड म्हणजे साऊंड इज सेड टू बी प्रपोगेटेड व्हेन साऊंड वेव्स स्प्रेड इन ऑल डायरेक्शन्स फ्रॉम अ सोर्स ऑफ साऊंड. प्रपोगेशन ऑफ साऊंड म्हणजे ध्वनी प्रसारण. ठीक आहे. साऊंडचा जो सोर्स असतो तो साऊंड वेव्समधून सर्व बाजूंना पसरणे म्हणजेच ध्वनी प्रसारण होय. पहा त्याच्या खालचं, द मीडियम ऑफ प्रपोगेशन ऑफ साऊंड. द सबस्टन्स अराउंड अ सोर्स ऑफ साऊंड थ्रू विच साऊंड वेव्स स्प्रेड इज कॉल्ड द मीडियम ऑफ प्रपोगेशन ऑफ. द मीडियम ऑफ प्रपोगेशन ऑफ साऊंड म्हणजे ध्वनी प्रसारणाचे माध्यम. साऊंड सोर्सभोवती असणाऱ्या ज्या पदार्थातून पसरतो त्याला ध्वनी प्रसारणाचे माध्यम असे म्हणतात. ओके. पहा आता न्यू वर्ड. व्हॅक्यूम मीन्स an empty space from where air is partially removed. व्हॅक्यूम म्हणजे जेथे हवा नाही अशी संपूर्णपणे रिकामी असलेली जागा. ओके. आता बघा खाली, ऑब्झर्व अँड डिस्कस. विच ऑफ दिस साऊंड्स इज प्लेझंट? विच साऊंड्स आर अ न्यूसन्स टू पीपल? पहा,
कानाला चांगले वाटणारे आवाज कोणते, तसंच कोणत्या आवाजांमुळे लोकांना त्रास होतो, साईडच्या डायग्रामवरून आपल्याला सांगायचं आहे. पहा, त्याच्यामध्ये जी एक मुलगी आहे ती गाणं म्हणत आहे. तो आवाज आपल्याला छान वाटतो. जो मुलगा ओरडत आहे त्याचा आवाज जो आहे त्या आवाजामुळे लोकांना त्रास होऊ शकतो. बरोबर आहे. बघा नेक्स्ट, नॉईज पोल्युशन म्हणजेच ध्वनी प्रदूषण. अ लाऊड साऊंड इज हार्श टू द इयर. सच साऊंड्स प्रोड्यूस नॉईज. म्हणजे मोठा आवाज हा कर्कश वाटतो. अशा आवाजांमुळे काय होतं, ध्वनी प्रदूषण निर्माण होतं. ओके. पहा खाली, मेक अ लिस्ट ऑफ ऑल द साऊंड्स implied in the picture. How would this atmosphere affect a person who is not feeling well? Would you be able to study in these conditions? पहा, वरती तुम्हाला एक चित्र दिसत आहे. त्या चित्रातील वेगवेगळ्या आवाजांची आपल्याला यादी करायची आहे. तसंच अशा वातावरणामध्ये एखाद्या आजारी व्यक्तीला कसं वाटेल, किंवा अशा वातावरणामध्ये तुम्ही अभ्यास करू शकाल का? तर आजारी व्यक्तीला बरोबर वाटणार नाही आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही अभ्यासही करू शकणार नाही. बरोबर आहे. The situations shown in the two pictures on page 94 are often seen around us. Some of the sounds they depict are pleasant while others are harsh. Very loud or continuous noise have adverse effect on the people of that locality. Their hearing may get impaired, which can even lead to deafness. It can also cause restlessness, irritability, and mental exhaustion. One cannot work with concentration. This kind of continuous noise, which may have ill effects, is called noise pollution. म्हणजे पेज नंबर 94 वरील दोन प्रसंगामध्ये दिसणारी परिस्थिती सभोवताली असते. त्यापैकी काही आवाज चांगले असतात तर काही आवाज ऐकायला फार त्रासदायक असतात. मोठ्या किंवा सततच्या आवाजाचे त्या ठिकाणच्या लोकांवर अनेक वाईट परिणामही होऊ शकतात. कानांची ऐकण्याची क्षमता कमी होऊन बहिरेपणा येऊ शकतो. तसंच मानसिक थकवा जाणवतो, चिडचिड होते, शांत वाटत नाही, नीट लक्ष देऊन काम करता येत नाही. सभोवतालच्या सततच्या आवाजामुळे होणाऱ्या वाईट परिणामाला आपण ध्वनी प्रदूषण म्हणजेच नॉईज पोल्युशन असे म्हणतो. Noise pollution occurs when we hear one or more sounds harmful to the ear. Noise pollution म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनीच होय. The next, measures for preventing noise pollution. ध्वनी प्रदूषणावरचे काही उपाय. पहिलं पहा, as far as possible we should avoid blowing the horn. म्हणजेच गाड्यांचे हॉर्न शक्यतोवर वाजवू नयेत. म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हाच हॉर्न वाजवायचा, अन्यथा हॉर्न वाजवणे टाळावे. The volume of the TV or radio in the house should be restricted to those watching the programmers. घरातील TV, रेडिओचे आवाज आपल्यापुरतेच मर्यादित ठेवावेत. Vehicles should be maintained properly to reduce the unnecessary sounds they produce. वाहनांचे अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी त्यांची नियमित देखभाल करावी. पहा लास्ट, factories, airports, railway stations and bus stands should be located at the proper distance away from residential areas. कारखाने, विमानतळे, रेल्वे व बस स्थानके ही मानवी वस्तीपासून योग्य अंतरावर दूर असावीत. ओके. पहा आता खाली, ऑलवेज रिमेंबर, some of the sounds that we enjoy can be a nuisance for others. काही आवाजांमुळे आपल्याला आनंद वाटत असला तरी त्याचा इतरांना त्रासही होऊ शकतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. पहा, बिलीव्ह इट ऑर नॉट, बर्ड्स लाईक द रॉबिन अँड द woodcock can recognize the sound of an earthworm in the soil and find their prey. This is because their hearing organs are very sensitive. Some species of grasshopper produce a sound by rubbing their legs together while flying in the air. The flapping of the wings of the bee or the mosquito produces a humming sound. Have you heard such sounds? पहा, म्हणजे रॉबिन व वुडकॉक हे पक्षी जमिनीमध्ये असणाऱ्या
अर्थवॉर्मचा आवाज बरोबर ओळखतात व आपले भक्ष्य मिळवतात. याचे कारण म्हणजे त्यांचे हिअरिंग ऑर्गन्स अत्यंत सेन्सिटिव्ह असतात. तसंच ग्रॅसहोपरच्या काही जाती हवेतून उडताना त्यांचे पाय एकमेकांवर घासून आवाज करतात. तसंच मधमाशी व डासांचे पंख फडफडल्याने आवाजाची निर्मिती होते. कळलं सगळ्यांना लेसन? थँक्यू.